पंतप्रधान यांनी आपला महाराष्ट्राचा मंगल कलश कैलासवासी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यांच्या हाती सोपवला आणि महाराष्ट्राने आजपर्यंत पुरोगामी विचारसरणीचा अवलंब करून या देशामध्ये एक आघाडीचं राज्य म्हणून आपलं नाव या ठिकाणी रोवलेलं आहे। आता या मंगलमय दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेले सर्वच शालेय समिती सदस्य, त्यामध्ये जयवंतरावजी उभाळे, किसनरावजी मोरे, जगन्नाथरावजी देवकर याचबरोबर रावसाहेबजी देशमुख या सर्वांसह उपस्थित ग्रामस्थ आणि पाहुणे मंडळी यांचं मी प्रथमतः विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक एस.एन. कोतवाल सर, आदरणीय उपमुख्याध्यापक आर.डी. गायकवाड सर, सन्माननीय पर्यवेक्षक पी.एन. चकर सर, सन्माननीय पर्यवेक्षक एस.पी. इंगळे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो। साऊंड अँड क्लॅप्स गो। ज्या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत त्या कार्यक्रमाच्या संदर्भात आपल्या विद्यालयाच्या वतीने आपल्या विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक एस.एन. कोतवाल सर यांना मी विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक या ठिकाणी सादर करावं। सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी आसनस्थ व्हावं। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय समितीचे सदस्य किसनराव मोरे, त्याचप्रमाणे जयवंतराव उभाळे, रावसाहेब देशमुख, व्यासपीठावर इतर मान्यवर, सर्व पालक, विद्यालयाचे उपमुख्याध्यापक गायकवाड सर, शिक्षक चक्कर सर, पर्यवेक्षक इंगळे सर, सर्व शिक्षक बंधूंनो, सर्व विद्यार्थी मित्रांचं मी स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित झाला। हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो। याच्या पाठीमागची पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो। स्वातंत्र्यपूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर काही काळ गुजरात आणि महाराष्ट्र हे दोन्ही राज्य मुंबई प्रांताचे भाग होते आणि मुंबई प्रांतामध्ये गुजरात आणि महाराष्ट्र या भाषिकांची संख्या जास्त होती। दोन्ही भाषिकांनी मागणी केली की आम्हाला मुंबईचं महाराष्ट्र राज्य मिळावं, म्हणून त्यांनी आग्रह धरला, पण त्यामध्ये जास्त जोर मात्र मराठी भाषिकांचा होता। मुंबईचं संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करण्यासाठी, महाराष्ट्र मिळण्यासाठी सर्व मराठी भाषिक एकवटले आणि त्यांनी आंदोलन केलं, आक्रमक आंदोलन केलं, प्रखर आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामध्ये 106 आंदोलन हुतात्मा झाले। म्हणजे त्यांनी आपले बलिदान दिलं, बलिदानाची आहुती दिली। त्यांच्या प्रखर आणि आक्रमक आंदोलनामुळे खऱ्या अर्थाने आपल्याला महाराष्ट्राला मुंबई मिळाली आणि 1 मे 1960 या साली या महाराष्ट्राची स्थापना झाली। म्हणून आपण हा कार्यक्रम साजरा करत आहोत। महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं एवढ्यात काय तर मुंबई सुद्धा महाराष्ट्राची राजधानी आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा महाराष्ट्र दिन फक्त केवळ राज्य निर्मितीचा विषय नाही, राज्य निर्मितीचा दिवस नाही, तर हा महाराष्ट्रासाठी गौरवाचा, शौर्याचा, बलिदानाचा, अभिमानाचा असा हा दिवस आहे। जसा आज महाराष्ट्र दिन हा कार्यक्रम आहे तसा आज कामगार दिन सुद्धा आहे। या कामगार दिनाची सुरुवात खऱ्या अर्थानं 1 मे 1886 मध्ये अमेरिका देशातून शिकागो या ठिकाणी आणि त्यावेळेला कामगारांचं खूप मोठ्या प्रमाणात शोषण केलं जात होतं। इतकं शोषण केलं जात होतं की 15 तास त्यांना काम करावं लागत होतं।
एवढा अन्याय त्या कामगारांवर व्हायचा आणि त्यावेळेला सगळे कामगार एकत्र आले आणि ठरवलं आपल्याला काहीतरी मागणी करावी लागेल. समान काम समान वेतन यासाठी सर्व कामगार एकत्र आले आणि त्यांनी संघर्ष करायला सुरुवात केली आणि खरं त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. त्या आंदोलनामध्ये सुद्धा अनेक कामगार यांनी बलिदान दिलं आणि त्या बलिदान दिलं म्हणून काय संघर्ष केला म्हणून का खऱ्या अर्थाने या कामगारांचं जागतिक स्तरावर त्यांच्या हक्काचं वर्चस्व आहे आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने 1 महिना आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करायला सुरुवात झाली. विद्यार्थी मित्रांनो, कामगारांच्या दृष्टीने त्यांच्या कष्टाचा हक्काचा संघर्षाचा स्वाभिमानाचा बलिदानाचा दिवस म्हणजे हा कामगार दिन आहे. विद्यार्थी मित्रांनो, या महाराष्ट्र दिनाच्या आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं प्रास्ताविक इथे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सह्याद्रीच्या कड्यामधून ही आरोळी घुमली, एकमुखाने करता गर्जना धरती ही दुमदुमली. हा सह्याद्रीच्या कड्यामधून ही आरोळी घुमली, एकमुखाने करता गर्जना धरती ही दुमदुमली. चला करूया महाराष्ट्राचा जय घोष, जय घोष, जय घोष, जय घोष.
महाराष्ट्राची शान, साऱ्या देशात याला मान, आम्हा आहे याचा अभिमान, चला गाऊया गुणगान, सारे करूया एकमुखान. कणखर निधड्या छातीवरती अभिमानाची ढाल, देश गौरवासाठी सदैव पेटविली मशाल. कणखर निधड्या छातीवरती अभिमानाची ढाल, देश गौरवासाठी सदैव पेटविली मशाल. काळ्या मातीमध्ये ठाकले एकनिष्ठेचे पाय, अस्मितेची जाण जागवी छत्रपती शिवराय. काळ्या मातीमध्ये ठाकले एकनिष्ठेचे पाय, अस्मितेची जाण जागवी छत्रपती शिवराय. चला करूया महाराष्ट्राचा जय घोष, जय घोष, जय घोष, जय घोष. माझा मनोमनी वसला शिवाजी राजा, बंदितो या भव्य ध्वजा, गरजतो गरजतो महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या महाराष्ट्र दिनाच्या सोहळ्याचे अध्यक्ष, माझे वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय बालमित्र मैत्रिणींनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन मी कोळवल माझ्या भाषणाला सुरुवात करते. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. दरवर्षी 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषांवर प्रांत रचना करण्यात आली, तरीही भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. या विरोधात मोठे जन आंदोलन उभे राहिले, अनेक लोक हुतात्मे झाले. अखेर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्र हा डोंगर, दऱ्या, दगड आणि काट्याकुट्यांचा प्रदेश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या वीर पुरुषांनी इथे रयतेच्या सुखासाठी स्वराज्य स्थापन केले, तर संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ व संत तुकाराम अशा अनेक संतांनी समतेचा, प्रेमाचा व बंधुत्वाचा संदेश दिला. आणि महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज या समाज सुधारकांनी वैचारिक पार्श्वभूमी तयार केली. म्हणूनच महाराष्ट्राने आतापर्यंत विकासाच्या सर्व क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. कविवर्य कुसुमाग्रज मराठी मातीचे अवर्णनीय शब्दात वर्णन करतात. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा, हिच्या संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. आपल्या पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवत वैभवशाली इतिहास जपत प्रगतीची नवनवीन शिखरे गाठण्याचा आजच्या या महाराष्ट्र दिनी आपण सर्वजण मिळून संकल्प करूया. एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पुढे गाणार उत्साहात साजरा करतो, कारण सामान्य माणसांनी त्यांच्या न्याय मागण्यांसाठी केलेल्या सामुदायिक संघर्षाला आलेल्या यशाची यशोगाथा यात सामावलेली आहे. देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर राज्य पुनर्रचना आयोगाने भाषावार प्रांत रचनेचा निर्णय घेताना मुंबई शहरापासून महाराष्ट्राला वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु जागृत मराठी नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी करून आंदोलन, मोर्चा, निषेध सभा यातून लोकांना जागृत केले व सामान्य जनता रस्त्यावर उतरली. या लढ्यात जवळपास 105 हुतात्म्यांचा बळी गेला. अखेर यशवंतराव चव्हाणांच्या मुसद्दगिरीचा व न्याय धोरणाचा विजय झाला व 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. मुंबई ही आपल्या आर्थिक राजधानी म्हणून प्रगतीपथावर आजही आहे. विदर्भ, मराठवाडा, दख्खन, खानदेश असे भाग महाराष्ट्राच्या पदरात पडले. खंत एकच राहिली ती बेळगाव सीमा प्रश्न आजही अनिर्णित आहे. आपले महाराष्ट्र राज्य देशात एक प्रगतीशील राज्य म्हणून औद्योगिक, वैज्ञानिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक राज्य म्हणून सर्वात अग्रेसर आहे. अभिमानाची बाब म्हणजे आपले राज्य कृषी क्षेत्रातही अग्रेसर आहे. महाराष्ट्र मराठी भाषिकांचे मोठे राज्य म्हणून राजभाषा मराठी आहे. आपल्या मराठी भाषेला जवळपास 2500 वर्षांचा इतिहास लाभलेला आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. विद्यार्थी मित्रांनो, नद्यांच्या रूपाने जलसंपत्ती आपल्या महाराष्ट्राला लाभलेली आहे. सुपीक जमिनीचा दागिना वनसंपदा आपल्याला मिळालेली आहे. आपण आपल्या महाराष्ट्राला महाराष्ट्र माऊली असे म्हणतो. या माऊलीने आपल्यावर संतांच्या रूपाने अनेक संस्कार रुजविले आहेत.
पण खंत एकच आहे की आजही आपल्या प्रादेशिक मतभेद थोड्याफार प्रमाणामध्ये दिसून येतात. सांगावं वाटतं की राष्ट्राभिमान बाळगूया आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न आपण सदैव करूया. विकसित महाराष्ट्र घडवण्याचे स्वप्न हे चिरंतन ठेवूया. आजच्या या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना विनम्र अभिवादन करून महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी ज्या 105 वीरांनी हुतात्म्य पत्करले त्यांच्या चरणी आपण नतमस्तक होऊया. मित्रांनो, आज कामगार दिन. कोणतेही काम हलक्या दर्जाचे नसते. कामगारांच्या श्रमातून विकासाच्या वाटा जात असतात. कष्टातून शक्ती मिळते. कामाच्या 8 तासाला कायदेशीर मान्यता मिळाली. कवी नारायण सुर्वे म्हणतात, कामगार आहे मी, तळपती तलवार आहे मी. कामगार आहे मी, तळपती तलवार आहे मी. कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. काळालाही जिंकून गेले इथले प्रज्ञावान. काळालाही जिंकून गेले इथले प्रज्ञावान. मानवतेची समतेची तू एकच आशास्थान. पराक्रमावर तुझ्या विसंबे अखंड हिंदुस्थान. पराक्रमावर तुझ्या विसंबे अखंड हिंदुस्थान. महाराष्ट्र जय, महाराष्ट्र जय, माझे राष्ट्र महान, माझे राष्ट्र महान. जय महाराष्ट्र. महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. कामगार दिन या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या विद्यालयामध्ये आपल्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष जे लाभले आहेत ते सन्माननीय किसनराव मोरे यांचं मी विद्यालय परिवाराच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. तसंच त्यांच्या समोर आलेले शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य रमेश भाऊ देशमुख, रावसाहेब देशमुख, जयंतराव उफाळे, त्र्यंबकराव तुरकर, शशिकांत क्षीरसागर, जगन देवकर, शिवाजीराव महाले, जगन्नाथ देवकर, सुनील काळोगे, शंकरराव गावित, जगन लहितकर, पाटील सर या सर्वांचे त्यांनी आपला भरपूर वेळ या ठिकाणी या कार्यक्रमासाठी दिला त्याबद्दल शालेय परिवाराच्या वतीने मी त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. तसेच आजच्या कार्यक्रमामध्ये ज्या विद्यार्थिनींनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्या विद्यार्थिनींचे मी आभार व्यक्त करतो. तसेच आपल्या विद्यालयातील शिक्षिका श्रीमती जाधव एस.के. मॅडम यांनी आपले विचार व्यक्त केले त्यांचेही आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी ज्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक दिलं त्यामध्ये HP गवळी सर यांनी कंपास विद्यार्थ्यांना दिला त्यांचंही मी शालेय परिवाराच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच इंगळे सर यांनीही या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांना पेन दिले त्यांचे मी आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या समोर असलेला जो फलक दिसत आहे त्या फलक लेखनाचं काम कला शिक्षकांनी केलं त्या कला शिक्षकांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच रांगोळी काढणाऱ्या शिक्षिका ज्या आहेत त्या शिक्षकांचेही मी शालेय परिवाराच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच सन्माननीय मुख्याध्यापक कोतवाल सर, उपमुख्याध्यापक गायकवाड सर, पर्यवेक्षक इंगळे सर यांचंही मी शालेय परिवाराच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच ह्या कार्यक्रमासाठी ज्या शिक्षकांनी मेहनत घेतली, कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी प्रयत्न केले त्या सर्व शिक्षकांचे आणि शिक्षिकांचे मी आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या ही जी सजावट आहे स्टेजची ती शिक्षकेतर सेवकांनी केली त्या सर्व सेवकांचे मी आभार व्यक्त करतो. तसेच आपण सर्व विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम शांततेने ऐकून घेतला आपले सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मी हार्दिक असे अभिनंदन करतो आणि माननीय मुख्याध्यापकांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.